नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बँक आधार सीडिंग किंवा डीबीटी काय असतं आणि हे कसं चेक करायचं, याचं स्टेटस कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासन जे आहे ते डीबीटीचा उपयोग करतं आणि त्याद्वारे जे काही शासनाचे लाभ असतील ते डीबीटी मार्फत लाभार्थी असतात त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करत असते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार हे डीबीटी साठी लिंक करणे आवश्यक आहे. डीबीटी साठी लिंक करणे म्हणजे काय किंवा डीबीटी काय असतं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसंच तुमचे बँक खाते हे डीबीटी साठी लिंक आहे का नाही याचं स्टेटस कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शासनाच्या विविध योजना जसे अनुदान, पीक विमा किंवा सध्या सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे जे आहेत ते शासन डीबीटी मार्फत लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्ग करत असते. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्यामध्ये लाभार्थ्याच्या बँकेमध्ये हे पैसे आधारद्वारे ट्रान्सफर केले जातात. यासाठी शासनाला तुमच्या बँक अकाउंट नंबरची किंवा IFSC कोडची आवश्यकता नसते. तुमच्या आधार क्रमांकाला जो कुठला बँक अकाउंट लिंक असेल त्यावर ते पैसे सोडले जातात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या आधारला बँक सीडिंग झालेली आहे का नाही किंवा आधारला बँक लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं. तर सर्वप्रथम पहा, आधार सीडिंग ज्याला आपण डीबीटी म्हणतो, डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे आधार नंबरने तुम्हाला शासकीय योजनांचे पैसे ट्रान्सफर केले जातात. याद्वारे तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्यावर डायरेक्ट पैसे पाठवले जातात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक प्रणाली आहे, ज्याद्वारे सरकारी योजनाद्वारे मिळालेल्या पैशाचा लाभ थेट लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर जमा होतो. शासकीय अनुदान मिळवण्यासाठी आपले बँक खाते आपल्या आधारला लिंक आहे का नाही हे आपणच खालील प्रमाणे तपासू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुढील वेबसाईट ओपन करायची आहे myaadhar.uidai.gov.in आणि त्यानंतर तुमच्या समोर अशी एक वेबसाईट ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक वेब पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून तुम्हाला लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर असे भरपूर ऑप्शन दाखवले जातील. त्यामधील तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत असेल तर तुमचे बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि बँकेचे नाव हे तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. इथे तुम्ही पाहू शकता, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे तुमचे आधार आणि बँक मॅपिंग म्हणजे सीडिंग झालेलं आहे आणि त्यामध्ये बँकेचं नाव दाखवत आहे आणि बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह दाखवत आहे. जर तुमचे बँक सीडिंग स्टेटस हे इनऍक्टिव्ह दाखवले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी कुठली बँक आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बँकेमध्ये हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि यासोबत तुमचे आधार कार्ड झेरॉक्स आणि पॅन कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स तुम्हाला द्यायचे आहे. तर हा जो फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला तुमची ब्रँच लिहायची आहे, अकाउंट नंबर लिहायचा आहे, तारीख टाकायची आहे, तुमचं इथं सिग्नेचर करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डीबीटी साठी लिंक करण्यासाठी इथं परत तुमचा अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि हा फॉर्म जो आहे तुम्हाला तो साइन करून तुमच्या बँकेमध्ये जमा करायचा आहे. त्यानंतर बँक आहे ती तुमचे बँक खाते आधार संलग्न डीबीटी साठी करून टाकेल. तर अशा प्रकारे तुमचं जर बँक अकाउंट सीडिंग स्टेटस इनऍक्टिव्ह दाखवत असेल तर हा अर्ज तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचा आहे. या अर्जाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपण थोडक्यात पाहूयात. तुम्हाला myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे, लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला परत लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे. लॉग इन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे खूप सारे ऑप्शन दाखवले जातील. त्यामधील तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक करायचे आहे. बँक सीडिंग स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन आणि तुमच्या बँकेचं नाव दाखवणार आहे. बँक सीडिंग स्टेटस हे तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवणं आवश्यक आहे. जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल आणि बँकेचं नाव इथं पाहू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया, आता लाभार्थी आहेत त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे काही डीबीटी मार्फत पैसे वर्ग करण्यात येतील ते तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होतील. त्यांचं बँक सीडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमचं
बँक आधार सीडिंग स्टेटस घर बसल्या चेक करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।